ती रात्र मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. खूप जोराचा पाऊस पडत होता. घरचे सगळे लोक लग्नाला गेले होते. फक्त मी आणि आंटी घरात एकटेच होतो. आम्हालाही लग्नाला जायचं होतं, पण पप्पा म्हणाले, बंडू तू इथेच घरी राहा, कारण तू पण गेलास तर घर सांभाळणार कोण? मी म्हणालो, ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. मला थांबताना पाहून आंटी म्हणाली, मी पण बंडू बरोबर इथेच थांबते. बंडू एकटा कसे सांभाळेल? तुम्ही लोक लग्नाला जा आणि 2-3 दिवसांनी आरामात या. मी म्हणालो, नाही आंटी, मी एकटाच सगळं सांभाळेन. मग पप्पा म्हणाले, रेश्मा बरोबर आहे, तिला इथे बंडू जवळ राहू दे, आपण जाऊया. मग सगळे लोक आजीच्या घरी गेले. मी म्हणालो, आंटी तू का थांबलीस? असही घरी मी थांबलोच होतो. आंटी म्हणाली, तुला तो दिवस आठवतो का जेव्हा आपण पहिल्यांदा केलं होतं? मी म्हणालो, हो आंटी, मी तो दिवस कसं विसरू शकतो? कधी कधी वाटतं की तो दिवस पुन्हा आला तर मजा येईल. मला तो दिवस खूप आठवतो. मग आंटी म्हणाली, अरे वेड्या, तुला अजूनही समजलं नाहीये. मी म्हणून तर लग्नाला गेले नाहीये. मला वाटलं की आज घरातले सगळे बाहेर जात आहे, मग पुन्हा एकदा त्या दिवसाचा सीन का होऊ नये. मी म्हणालो, वाह आंटी, तुझ काय डोकं आहे. मी तर त्याचा विचारही केला नव्हता. आंटी म्हणाली, आधी तू बाजारात जा आणि 2 थंडगार बियर घेऊन ये. मी मार्केटमध्ये गेलो आणि आंटीने जे जे ऑर्डर सांगितलेले ते सर्व घेऊन आलो. आम्ही दोघं काही वेळ टेरेसवर गेलो. आंटी माझ्या शेजारीच बसली होती. आंटी म्हणाली, मला एक गोष्ट सांग, तुझी कोण मुलगी मैत्रीण आहे का? मी म्हणालो की तू काय बोलत आहेस आंटी? मी एवढा मोठा झालो आहे, पण आजपर्यंत माझी एकही मुलगी मैत्रीण बनली नाही. मित्रांनो, माझी मावशी थोडी बिघडलेली टाईपची होती, पण मला तिची ही स्टाईल आवडते. आंटी मला खूप सपोर्ट करायची. ते देखील मला सुद्धा सगळं करायला लावायची, काही पण काम असो. जेव्हा माझ्या काकांचं लग्न झालं तेव्हा मी पण त्यांच्या लग्नाला गेलो होतो. काका आंटी स्टेजवर बसले होते, तेव्हा मी त्यांच्यामध्येच बसलो होतो. मी घरात लहान होतो, त्यामुळे सगळे मला खूप समजून घेत होते. हळूहळू आंटीला इथे दोहीने होऊ लागले, पण त्यावेळी मी आंटीशी पटकन बोललो नाही, कारण मला लाज वाटत होती. एके दिवशी आंघोळ करून मी बाथरूममधून बाहेर आलो. आंटी माझ्याकडे बघू लागली. ती म्हणाली, अरे वाह, तू तर हिरोसारखं दिसतोस. तू जिम करतोस का? मी म्हणालो, नाही. मग मी माझ्या रूममध्ये जाऊन कपडे घालू लागलो. मी पूर्ण तयार होऊन बाहेर आलो. मग आंटी मला पाहून म्हणली, तू कुठे जात आहेस का? तयार झाला आहेस? तुला तिने बोलवलं आहे का? मी म्हणालो, नाही आंटी, एका मित्राचा आज वाढदिवस आहे, मी तिकडेच जाणार आहे. मग मला वाटले की आंटी माझ्याशी थेट अशा गोष्टी कशी करते. मी तिचा दीर पण नाही. त्याप्रमाणे हळूहळू मला कळाले की आंटी थोडी मजाक करणारी आहे. ती माझी खिल्ली उडवते. दुसऱ्या दिवशी काका मला म्हणाले, बंडू, मला तासाभरानंतर स्टेशनवर सोड. मी 2-4 दिवसांसाठी बाहेर जात आहे. मी म्हणालो, ठीक काका. मग मी काकाला स्टेशनवर सोडून घरी आलो. माझ्या काकांचा बाहेर बिझनेस होता, त्यामुळे ते बहुतेक घराबाहेरच राहत असतात. रात्री मी बाथरूम करायला उठलो. मग मी आंटीला तिच्या रूममध्ये उठलेलं पाहिलं. तिची रूम माझ्या रूमच्या शेजारीच होती. तिचा दरवाजाही उघडा होता. मी आत गेलो तेव्हा आंटी तिच्या मोबाईलमध्ये बिझी होती. मला पाहून ती म्हणाली, अरे बंडू, काय झालं? झोप लागत नाही का? मी म्हणालो, नाही आंटी, मी बाथरूममध्ये जात होतो. मग पाहिलं तुझ्या रूमचा लाईट जळत आहे आणि दरवाजा पण उघडा आहे, म्हणून फक्त ते बघायला आलो. मग आंटी म्हणाली, बंडू, मला आज झोप का येत नाही कळत नाही, म्हणून मी मोबाईल वापरत आहे. मी म्हणालो की तुम्ही काय बघताय आंटी? ती म्हणाली, काही नाही, फक्त व्हिडिओ क्लिप बघत होते. मी काही वेळ आंटीबरोबर बसून बोलू लागलो. तेव्हा आंटी म्हणली, बंडू, मी तुला एक गोष्ट विचारू का? तू सांगशील का? मी म्हणालो, हो, विचार. ती म्हणली, तू कधी केलंस का? मी म्हणालो, काय आंटी, माझी गर्लफ्रेंडच नाही तर मी कसं करणार? आंटी म्हणाली, का? तू तर छान दिसतोस आणि बॉडीही चांगली आहे. मी म्हणालो, आंटी, खरं सांगायचं तर मला मुलींशी बोलायला लाज वाटते, म्हणूनच आजपर्यंत माझी गर्लफ्रेंड नाही.
आंटी म्हणाली, तू का खोट बोलत आहेस? तुला माझ्याशी बोलायला लाज वाटत आहे का? मी म्हणालो, मी तुझ्याशी बोलताना नाहीये, पण जर मी एखाद्या मुलीशी बोलायला गेलो तर मला खूप लाज वाटते. आंटी म्हणाली, म्हणून तू एक काम कर. मी म्हणालो, काय? ती म्हणाली, तू मला तुझी गर्लफ्रेंड बनव तर खूप मजा येईल. असे पण तुझे काका लवकर घरी येत नाहीत आणि मला एकटा कंटाळा येतो. अशा प्रकारे माझा वेळही जाईल. मी म्हणालो, पण आंटी तुझं लग्न झालं न? तर ती म्हणाली की लग्न करणाऱ्या मुली काय बॉयफ्रेंड बनवू शकत नाही का? मी म्हणालो, नाही तसं तर काय नाही, पण आंटी म्हणाली, पण बिन आज काही नाही. आजपासून मी तुझी जीएफ आणि तू माझा बीएफ. आणि ही गोष्ट काकांना कळली तर काय होईल? आंटी म्हणाली, त्यांना कोण सांगेल? ही गोष्ट फक्त तुमच्या आणि माझ्यातच ही राहील. मग मला वाटले की जेव्हा आंटीला हरकत नाही तर मी कशाला नकार देऊ. मग मी पण म्हणालो, हो. मी म्हणालो, आंटी आपण जीएफ बीएफ झालो आहोत तर आपण ते सर्वही करू शकतो का? आंटी म्हणाली, लू हुशार झाला आहेस. मी म्हणालो, ही एक कॉमन गोष्ट आहे. आंटी माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, पण तू आत्ता कुठे करू शकशील? मी म्हणालो, आंटी तू मला अजून ओळखत नाहीस. मग आंटी म्हणाली, ठीक आहे, जेव्हा आपली मैत्री चांगली होईल तेव्हा आपण विचार करू. मी म्हणालो, ठीक आहे आंटी, आता मी झोपायला जात आहे. मी सकाळी उशिरा उठलो. मी बाहेर आलो. मग आंटी आंघोळ करून कुठेतरी जायची तयारी करताना दिसली. मी म्हणालो, काय झालं आंटी, कुठे जात आहेस? मग ती म्हणाली, अरे बंडू, तू योग्य वेळेला उठलास. पटकन चहा पिऊन कपडे घाल. मी म्हणालो, पण काय झालं? आंटी म्हणाली, माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. मला बाईकने घेऊन चल. मी पटकन कपडे घालून आंटीला बसवलं आणि तिच्या माहेरच्या घरी गेलो. वाटेत आंटीला मोबाईलवर फोन आला. ती बोलली आणि म्हणाली, बंडू थांब. मी म्हणालो, काय झालं आंटी? ती म्हणाली, ही जागा बघ, बघ किती छान दिसत आहे. मी म्हणालो, पण तुझी आई तर? अरे वेड्या, मी हे निमित्त केलं. माझ्या आईला काही नाही झालं. मी म्हणालो, काय आंटी, काय गंमत आहे ही? आंटी म्हणाली, मी बरेच दिवस बाहेरचे दृश्य पाहिले नव्हते, म्हणून विचार केला की आज बाहेर फिरण्याचा प्लान का करू नये. मग मी पण आंटी बरोबर फिरलो. मजा आली आणि मग आम्ही दोघं संध्याकाळी घरी परत आलो. मम्मीने आंटीला विचारलं, काय झालं? तुझी आई ठीक आहे का? मग ती म्हणाली, हो ठीक आहे. मला वाटलं आंटी बहाणे बनवण्यात खूप माहिर आहे. मग आंटी मला म्हणाली, बंडू माझ्याबरोबर रूममध्ये ये, मला काही काम आहे. मग मी आंटी बरोबर तिच्या रूममध्ये गेलो. मी म्हणालो, आंटी तू खूप उडची आहेस, तू कुणाला मूर्ख बनवतेस? आंटी म्हणाली, टेन्शन घेऊ नकोस, तू पण माझ्याबरोबर राहून हुशार होशील. आंटी माझ्याशी सर्व प्रकारच्या गोष्टी बोलायची. ती मला खूप सपोर्ट करायची आणि खूप विनोद पण करायची. दुपारची वेळ होती. मी काही सामान विकत घ्यायला बाजारात गेलो होतो. मी परत आल्यावर आंटीने मला फोन केला. ती खूप खुश दिसत होती. मी म्हणालो, काय झालं आंटी, तू खूप खुश दिसतेस? आंटी म्हणाली, जर प्रकरण असं असेल तर मी खुश का होणार नाही? मी विचारलं, काय झालं? मग ती म्हणाली की तुझ्या काकांचा फोन आला होता. त्याने तिथे फ्लॅट विकत घेतला आहे आणि आता तो मला तिकडे त्याच्याकडे बोलवत आहे. पण त्याने आज संध्याकाळचं तिकीटही बनवलं आहे. त्यामुळे तुला संध्याकाळी मला स्टेशनवर सोडावं लागेल. मी म्हणालो, आंटी तू गेल्यावर तर मी इथे एकटाच राहणार. ती म्हणाली, अरे काळजी करू नकोस, मी तिथे जाताच तुला कुठल्यातरी बहाण्याने तिथे बोलावून घेईन. मग मी आंटीला स्टेशनवर सोडले. मी जाताना आंटीचा नंबर घेतला तिच्याशी बोलण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि पाहत रहा R1 मराठी कथा. भेटूया लवकरच.